नमस्कार, मी रुचिका पाटील. लोकमंच मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्याची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातून येत आहे. डिजिटल स्वाक्षरी तक्रारीवरून शिवसेना उबाठाचा महायुतीवर हल्लाबोल. आझाद पटेल यांची घणाघाती टीका. डिजिटल स्वाक्षरी प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आझाद पटेल यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली आहे. डिजिटल इंडिया म्हणणाऱ्या सरकारला डिजिटल स्वाक्षरीत चालत नसेल तर ते हास्यास्पद आहे, असा घणाघात त्यांनी केला. या प्रकरणात झालेल्या तक्रारींबाबत बोलताना पटेल म्हणाले की ज्यांनी तक्रार केली आहे त्यांचे आम्ही स्वागत करतो. मात्र या प्रकरणात कुणी राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलमध्ये त्याला उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना आझाद पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली. उद्धव ठाकरे हे महायुतीसाठी डायनासोर आहेत. ते महायुतीला गिळून टाकतील. त्यामुळे भाजप नेत्यांची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येते, असे ते म्हणाले. घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजप नेहमी घराणेशाही विरोधात बोलते, मात्र या निवडणुकीत आमदार आणि खासदारांच्या मुलांनाच तिकीट देण्यात आले आहे. हे भाजपचे दुटप्पी धोरण उघड झाले आहे, असा आरोप त्यांनी केला. या विधानांमुळे डिजिटल स्वाक्षरीचा वाद अधिक पेटण्याची शक्यता असून शिवसेना उबाठा आणि महायुतीमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. यांनी आज उद्धव ठाकरेंनी जे उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे त्या एबी फॉर्ममध्ये डिजिटल साईन केलेला असा आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे उमेदवारांची जे उमेदवार आहे ते बाद करण्याचा तक्रार त्यांनी केलेला आहे. यावरती आपण कसं पाहताय? हे बघा, हे खालची स्तरची एक राजनीती आहे. कसं आहे, आज तुम्ही अख्खा इंडिया डिजिटल बनवायला चालले आणि तुम्ही बोलता डिजिटल सिग्नेचर चालत नाही. आम्ही बँकाचं अकाउंट उघडताना आपण डिजिटल सिग्नेचरने बँकाचं अकाउंट उघडून घेतो आहे. आणि कसं आहे, डिजिटल सिग्नेचर डिजिटल असू द्या की फिजिकल असू द्या, ते तपासलीनंतर जर सिग्नेचर मॅच झाला की तो ओरिजिनल असतात आणि ते तपासणी चालू आहे. आणि जे कोणी तर ते तपासणीमध्ये काहीतरी अडचण आणली, मग आम्ही आमच्या शिवसेनाच्या ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये देऊ उत्तर. आपण पाहिलं तर भाजपचे जे आमदार आहेत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांना डायनासोर म्हटलेलं आहे. तर याच्याकडे कसं पाहता? हो, आहे ना डायनासोर. उद्धव साहब जो है महायुति के लिए एक डायनासोर ही है. और देखो बहुत जल्दी आपको निगल लेंगे. जैसे ही बीएमसी का इलेक्शन आएगा तो जितने भी आपके महायुति के उम्मीदवार है सब निगले जाएंगे. आपण पाहिलं तर आमदार आणि जे घराणेशाही म्हणून भाजप मिरवत असते की भाजप बोलत असते की घराणेशाही ते राजनीती इतर पक्ष करतात, पण मात्र भाजपकडूनच आपण पाहायला गेलं तर प्रवीण दरेकरचे भाऊ असतील, अनेक जे नेते असतील त्यांच्या मुलांना किंवा भावांना तिकीट देण्यात आलेलं आहे. यावर आपण बघा भाई, कसं आहे, हे फक्त बोलताना राजनीती करतात. म्हणजे आम्ही आता त्यांची बातमी होती, एकही आमदार की खासदार ह्यांच्या पोरांना की त्यांचे रिश्तेदार असेल त्यांना आम्ही तिकीट देणार नाही. पण तुम्ही बघा, त्यांची लिस्ट बघा, त्यांची यादी बघा, ते सगळे त्यांचेच रिश्तेदार आहे, त्यांचेच नातेवाईकांनाच तिकीट दिले. आणि अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो. बहुतेक उत्तर भारतीय भाजपकडनं नाराज दिसत आहे, विशेष करून पोयसर भागाचा जो बोरिवलीचा जो पोयसर भाग कामगिरीचा, तिथून उत्तर भारतीय फार नाराज दिसत आहे, कारण उत्तर भारतीय उमेदवार भाजपने दिलेला नाही. तर याकडे आपण कसं पाहता आणि यावरती कसं उत्तर देऊ? हे बघा, ते लोक कसं आहे, ते म्हणजे ते उत्तर भारतीयांना ते उपयोग करून घेतात. उत्तर भारतीयांना ते उपयोग करून घेतात. म्हणजे खुर्शीमध्ये बसवायचे नाही आहे, फक्त त्यांना एम्प्लॉई म्हणून ते यूज करतात. आणि भाजपाचे तर हे नीतिमत्ती असेच आहे.